बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाची हाक देण्यात आली आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जात आहे। या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतलेली आहे। सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तत्पूर्वी अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील 3 आरोपींचा खून झाल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलंय हे पाहूयात। अंजली दमानिया या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की काल रात्री मला एका अनोळखी इसमाचा फोन आला। त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली, पण नेटवर्कमुळे कॉल कनेक्ट होऊ शकला नाही। त्यानंतर त्या इसमाने मला व्हॉइस नोट पाठवली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाही, कारण 3 आरोपींचा खून झाला आहे अशी माहिती या इसमाने दिली, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे। 3 डेड बॉडी सापडले, पण काही खात्रीला एक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं। परत एकदा ते विश्वेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडले, पण काही खात्रीला एक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं। हे कोणाचा फोन आहे, कुणी केलेला आहे? हा एका व्यक्तीने काल रात्री 11:15 फोन केले, आधी फोन केले। माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले। आणि महत्त्वाचं म्हणजे जसा मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले 2 मेसेजेस डिलीट केले, पण 3रा आणि 4था होता तो मी आधी SP-ना पाठवला आणि मग मी तो ओपन केला, म्हणून माझ्याकडे ते 2 मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले। पहिल्या 2 मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही 3 आरोपी सापडणार नाहीत, कारण या तिघांचंही मर्डर झाले। आता खरे आहेत खोटे आहेत, हा व्यक्ती कोण आहे, का राजकीय मोटिवेटेड आहे, मला नाही माहिती, म्हणून ही माहिती मी SP-कडे काल दिलेली आहे। तुम्हाला धमकीचेही फोन आले, तुम्हाला आला? मला नाही आला, मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही। बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत आहे असे देखील चर्चा सुरू झालेली आहे। नाही, गुगलवर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे। त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया, म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला। त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओज आले, फोटोज आले, माहिती आली, FIR आले। तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो, त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो, तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्त्वाचे होते ते सगळे मी SP-कडे पाठवलेले आहेत। दरम्यान बीडमध्ये निघणाऱ्या मूक मोर्चात अंजली दमानिया या सहभागी होणार नाहीयेत, त्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय। या मोर्चामध्ये सर्व राजकारणी मंडळी आहेत। या मोर्चात शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस सामील होत आहेत। हे सर्व राष्ट्रवादीत असताना त्यांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काय चीज आहे हे माहीत होतं। आधी पक्षात असताना त्यांना हे लोक चालत होते, मात्र आता पक्ष बदलल्यामुळे त्यांच्या विरुद्ध हे मोर्चे काढत आहेत। हे सर्व राजकारण आहे। खरं तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही, त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून वेगळं आंदोलन उभं करण्याची गरज आहे, असं त्या म्हणाल्या। आमच्या मुख्य मागण्या 2, एक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मिक कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा, हे 2च मुद्दे घेऊन आम्ही बसलोय। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही। आणि ते जे 3 आरोपी आजपर्यंत फरार आहेत, 3 आणि +1 जे सुरेश धस सारखे आका म्हणतात, तर ते व्यक्ती वेळेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार आहे। कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे, कारण कलेक्टर हा जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो, त्याच्या समोरच तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे। दरम्यान अंजली दमानिया यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यानंतर आता पोलीस प्रशासन या प्रकरणी काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राजकीय तसंच राज्यातील इतर घडामोडींच्या अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।